मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राज्य सरकारच्या प्रोजेक्ट महादेवासाठी संगमनेर तालुक्यातील धांदरफळबू येथील स्वर्गवासी जमलभाई तांबोळी यांची नात रोजा मुबीन राज तांबोळी हिची 13 वर्ष गटातील फुटबॉल संघात निवड झाली आहे। 14 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला स्कॉलरशिप अवॉर्ड देण्यात आलाय। धांदरफळबू येथील जुन्या पिढीतील व्यापारी हाजी शेखलाल तांबोळी यांची पणती व कुटुंबात 15 डॉक्टर बनविणारे स्वर्गवासी हाजी जमालभाई तांबोळी यांची नात तसेच सध्या नाशिक येथे स्थायिक असलेले मुबीनराज तांबोळी यांची मुलगी रोजा तांबोळी हिची राज्य सरकारच्या प्रोजेक्ट महादेवासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेतून 13 वर्ष वयोगटात नाशिक जिल्ह्यातून निवड झाली आहे। राज्यातील 60 खेळाडू या महादेवा प्रोजेक्टसाठी निवडले जाणार आहे। या प्रोजेक्ट महादेवासाठी रोजा तांबोळी हिची निवड झाली आहे। राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने प्रोजेक्ट महादेवा योजना सुरू केली आहे। यासाठी राज्यातून 60 खेळाडूंची निवड केली जाणार आहे। यात निवड झालेल्या खेळाडूंना 5 वर्षांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी व त्याचा इंटर मायमी संघातील आघाडीवीर जोडीदार लुईस सुआरेझ सोबत प्रशिक्षण व संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। रोजा तांबोळी हिची या महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉलपटू म्हणून निवड झाल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। मेरा नाम रोजा मुबीन तांबोली है। मैं नासिक कैम्ब्रिज स्कूल में पढ़ती हूँ और मेरे क्लब का नाम VJFC है। मेरे कोचेस VJFC के कोचेस विजय सर और अमन सर है। वहाँ पे मैं सिर्फ अकेले लड़की बॉयज़ के साथ खेलती हूँ और मैं अब तक 2 डिस्ट्रिक्ट खेल चुकी हूँ और अभी जो महाराष्ट्र का जो प्रोजेक्ट महादेवा है उसमें 30 गर्ल्स में मैं सिलेक्ट होके मुझे बहुत अच्छा लग रहा है, जिसमें हम 14 दिसंबर को हमें सीएम के हाथ से हमें स्कॉलरशिप मिली थी और वहाँ पे लियोनेल मेसी भी आया हुआ था। हमने उसके साथ प्रैक्टिस किया, खेला, बहुत अच्छा लगा और ये प्रोजेक्ट बहुत अच्छा है, इसलिए वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।